मंडळी, हा व्हिडिओ बनवताना मला खूप 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 आनंद होतो आहे. तुम्ही माझा सर्वात पहिला व्हिडिओ पाहिला असेल, एकमेकांच्या मदतीने घडवूया नवीन जीवन. तर मंडळी, त्यामध्ये माझा हाच उद्देश मी सांगितला आहे की आपण एकमेकांना भावनिक स्तरावर जाऊन जर मोटिवेट केलं तर त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. हाच बदल मासेवाडीच्या आबांच्या जीवनातसुद्धा झाला आहे. आणि श्रोतेहो, हे सगळं श्रेय फक्त तुमचं आहे. ते कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता. सरकार बळीराजाला दात का देत नाही? सरकार कनेक्शन देत नाही विहिरीवर आणि सोलर पण देत नाही. मग आता झाडं जगवायची, पिकवायची कशी करायची? मंडळी, या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्हाला खरं सांगू, 8 दिवसाच्या आतच आबांच्या विहिरीवरती सोलरचं इन्स्टॉलेशन झालं. त्यांच्या विहिरीचं पाणी झाडांना चालू झाले. ते एवढे कृतज्ञ आहेत आणि एवढे खुश आहेत की त्यांना असं वाटलं की काय जादू केली तुम्ही, आणि जे मी 6 महिने वाट बघते ते 8 दिवसातच पूर्ण झालं. मग मी त्यांना म्हटलं की आबा, मी काहीही केलेलं नाही. आपल्या प्रेक्षकांनी, आपल्या श्रोत्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि त्यांनी कदाचित ह्या युनिवर्सकडे, ब्रह्मांडाकडे मागणी केली असेल की आबांचं स्वप्न साकार व्हावं, आणि म्हणून स्वप्न साकार झालं. अगदी 8 दिवसात काही सरकारला स्वप्न पडत नाही की कोणीतरी आपला व्हिडिओ टाकते आणि आपण त्याचं काम करण्यासाठी जाऊया म्हणून. पण जे माणुसकी असते ना, जी लोकांची हृदयातून निघालेली असते, कुठंतरी लोकांना वाटलं होतं की आबांना यश मिळावं आणि त्यांच्या समस्या कायमच्या दूर व्हाव्यात. कदाचित हा आवाज परमेश्वराने ऐकला आणि त्यांचं स्वप्न साकार झालं असं मला वाटतं. श्रोते हो, माझा पूर्ण विश्वास आहे, जर आपण मनापासून एखाद्याला मदत केली तर त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि आपण केलेल्या एका सत्कर्माचं आपल्यालाही फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका हां. त्यामुळेच मला कळतं की तुमच्याकडून मला किती प्रतिसाद मिळतो आहे आणि मला नवीन व्हिडिओज बनवायला अजून प्रेरणा मिळते. आणि ही प्रेरणा मला तुमच्याकडून हवी आहे. म्हणून कमेंट नक्की करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.